तर लक्षात घ्या की सेगमेंटेशन मध्ये विभाजनामध्ये आपण काय करतो की मला कोणता भाग जो आहे तो सुरू करायचा आहे, म्हणजे मी ज्या कस्टमरसाठी काम करायचं हे मी सेगमेंटेशनमध्ये ठरवतो. कोणत्या बाजारपेठेसाठी मला काम करायचं, म्हणजे बाजारपेठेचं विभाजन जे काम आहे सर्व्हिसेस मार्केटिंगमधलं सेगमेंटेशन म्हणजे बाजारपेठ विभाजनाचं जे काम आहे प्रामुख्याने सेगमेंटेशनमध्ये आपण पूर्ण करतो. सेगमेंटेशन एकदाचं ठरलं की मला या ग्रुपसाठी काय काम करायचं आहे तर सेकंड स्टेप येतं, त्याला म्हटलं जातं टार्गेटिंग. म्हणजे हा जो ग्रुप असतो या ग्रुपला आपल्याला काय करावं लागेल, टार्गेट करावं लागेल, लक्ष निर्धारण ज्याला म्हटलं जातं की त्यावर पूर्णतः आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्या पद्धतीनं म्हणजे त्या कस्टमरला त्या ग्राहकांना काय पाहिजे ह्या गोष्टीचा प्रामुख्याने आपण विचार करू आणि त्या पद्धतीनं आपण काम करू की जेणेकरून आपला जो ग्राहक आपण निवडलेला आहे, आपलं जे सेगमेंटेशन केलेलं आहे त्यामधील असणाऱ्या त्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करता येईल. म्हणजे आता इथं जेव्हा आपण विचार करतो की आहे काय नेमकं, म्हणजे अधिक डिटेलमध्ये जेव्हा पाहू की नेमकं टार्गेटिंग आहे काय. टार्गेटिंग म्हणजे लक्ष निर्धारित करणं. म्हणजे मला जे मार्केटिंग आहे पहिला पार्ट माझा संपतो म्हणजे STP हे 3 पार्ट प्रामुख्याने असतात. S म्हणजे सेगमेंटेशन विभाजन, दुसरं त्या ठिकाणी असतं T म्हणजे टार्गेटिंग म्हणजे लक्ष निर्धारण आणि तिसरं P म्हणजे पोझिशन. म्हणजे तुमच्या प्रॉडक्टचं जे स्थान आहे त्या मार्केटमध्ये निर्माण करणं, त्या ग्राहकांच्या मनामध्ये तुमच्या प्रॉडक्ट विषयी सर्व्हिस विषयी ची धारा निर्माण करणं, त्यांना त्याविषयीची संपूर्ण आकलन करून देणं आणि आपली एक विशिष्ट स्थिती, जसं आपण म्हणतो की हे ब्रँड चालतं, हेच चालतं म्हणजे काय की त्याविषयीची भावना जी आहे, त्याविषयीची जे मत आहे, त्याविषयीची आपली जी सर्व्हिसची स्थिती आहे, आपण जी सेवा देणार आहे त्याची जी पोझिशन आहे ती आपण क्रिएट करतो त्या मार्केटमध्ये, त्या ग्राहकांच्या मनामध्ये. म्हणजे ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या सेवांविषयीची अनुकूल भावना निर्माण करणं त्याला पोझिशनिंग म्हटलं जातं. मार्केटमध्ये आपल्या सर्व्हिसचं अनुकूल भावना निर्माण करणं म्हणजे त्या स्थितीला आणून ठेवणं हे काम पोझिशनिंगमध्ये. टार्गेटिंगमध्ये त्या ग्रुपला म्हणजे टार्गेटिंगचा जेव्हा आता आपण विचार करू तेव्हा टार्गेटिंग म्हणजे लक्ष की त्या कस्टमर जो सेगमेंट आपण निवडला असेल, विभाजनानुसार जो सेगमेंट निवडला असेल, मला कोणा ग्राहकाला विषयी काम करायचं आहे, कोणा ग्राहकांसाठी काम करायचं आहे हे ठरवल्यानंतर प्रामुख्याने त्या ग्राहकांच्या काय इच्छा आहेत आणि त्यांच्या असणाऱ्या इच्छा ह्या त्यामध्ये कन्व्हर्ट करणं, आपल्या उत्पादन मध्ये म्हणजे आपल्या जी क्षमता आहे त्यामध्ये आपल्यानुसार चांगल्या पद्धतीनं कन्व्हर्ट करणं आणि त्याला अनुकूल असं वातावरण तयार करणं हे प्रामुख्याने टार्गेटिंगचं असतं. म्हणजे आता डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्या एक बाब लक्षात येईल की इथं लक्षात येतं की सर्व्हिस मार्केट टार्गेटिंग म्हणजे स्टेप 2 of the STP marketing model is targeting. Your main goal here is to look at the segments you have created before and determine which of those segments are mostly like to generate a desired conversion. म्हणजे आता इथं काय करतो की ही सेकंड स्टेप आहे. म्हणजे STP मधलं म्हणजे 3 स्टेप येतात सर्व्हिस मार्केटिंग मधले. पहिली सेगमेंटेशन, दुसरी टार्गेटिंग आणि तिसरी पोझिशनिंग. म्हणजे तुम्हाला विभाजन करावं लागतं मार्केटचं, तुम्हाला लक्ष निर्धारण करावं लागतं आणि तिसरं पोझिशनिंग म्हणजे तुमच्या सर्व्हिसेसची स्थिती म्हणजे त्या सर्व्हिसेस बद्दलची असणारी मार्केटमधली स्थिती म्हणजे एक प्रकारची आपण त्याला म्हणून पोझिशन, स्थान काय आहे त्या मार्केटमध्ये तुमच्या सर्व्हिसेसचं, हे स्थान निर्माण करण्याचं काम प्रामुख्याने पोझिशनिंग मिळतं. मग त्याआधीची पहिले जेव्हा आपण सेगमेंटेशन करतो म्हणजे आपण जेव्हा विभाजन करतो या ठिकाणी जो सेगमेंट आपण निवडला असेल तो सेगमेंटचा विचार करून त्याच्यातून काय अधिकाधिक आपल्याला उत्पन्न करता येईल, त्या सेगमेंटमधून आपल्याला अधिकाधिक प्रॉफिट कसं मिळता येईल, आपण कशा पद्धतीने अधिक यशस्वी होऊ हे ठरवण्यासाठी प्रामुख्याने टार्गेटिंग केलं जातं. म्हणजे मी जो ग्रुप निवडला असेल, मी जो कस्टमर्स निवडले असेल त्या कस्टमरसाठी अधिकाधिक काम करणं, त्यावर अधिकाधिक फोकस करणं आणि त्यातून जे मला अपेक्षित आहे, जे मला बदल अपेक्षित आहेत ते बदल त्या ठिकाणी आणणं, दॅट इज कॉल्ड द टार्गेटिंग. म्हणजे आता इथं टार्गेट मार्केटिंगचा जो एक
डेफिनेशन आहे ती लक्षात घ्या. टार्गेट मार्केटिंग इज अ निच स्पेसिफिक मार्केटिंग. द निच इज नॉट बेस्ड ऑन अ प्रॉडक्ट बट customer. You have to identify your potential customers who will purchase your product based on their needs. आता ही प्रॉडक्ट विषयी असणारी आहे तिला आपण सर्व्हिसेसमध्ये कन्वर्ट करू शकतो. वस्तू किंवा सेवा दोघांचंही मार्केटिंग जेव्हा आपण विचारात घेत असतो तेव्हा टार्गेट मार्केटिंग काय म्हणतं की हे स्पेसिफिक मार्केट आहे. म्हणजे ही असं मार्केटिंग आहे की हे स्पेसिफिकच एका विशिष्ट गटासाठीच काम करतं. द नीच इज नॉट बेस्ड ऑन अ प्रॉडक्ट बट कस्टमर्स. म्हणजे ही जी मार्केटिंग आहे ही तुमच्या सर्व्हिसेसवर डिपेंड नाही, तर ही कशावर डिपेंड आहे? कस्टमर्स, तुमचे जे ग्राहक आहेत यावर डिपेंड आहे. म्हणजे त्या ग्राहकांना काय अपेक्षित आहे. आपल्याला आपला जो ग्राहक आहे आपल्याला अधिक लाभ देणारा, युअर पोटेन्शियल कस्टमर म्हणजे जो ग्राहक आपल्याला अधिकाधिक लाभ देईल असा ग्राहक प्रामुख्याने आपल्याला इथं विचारात घ्यायचा. हु विल परचेस युअर प्रॉडक्ट बेस्ड ऑन देअर नीड्स. म्हणजे असा ग्राहक, असा पोटेन्शियल, असा कार्यक्षम ग्राहक की जो त्याच्या गरजेनुसार तुमच्या सर्व्हिसेस खरेदी करेल. म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ग्राहकांच्या गरजा असतात आणि त्याच्या असणाऱ्या गरजेनुसार तो तुमच्या सर्व्हिसेस जेव्हा खरेदी करायला जातो तेव्हा त्याला आपल्याला जो कार्यक्षम ग्राहक आहे, ज्यासाठी आपण सेगमेंटेशन केलेलं आहे, ज्यासाठी आपण मार्केटचं विभाजन केलेलं आहे, यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. आणि त्याला म्हटलं जातं टार्गेट मार्केटिंग. म्हणजे लक्ष निर्धारण. कोणत्या बाबतीत? ही स्पेसिफिक मार्केटिंग आहे, ही विशिष्ट अशी मार्केटिंग आहे एका विशिष्ट ग्रुपसाठी. निच म्हणजे एक भाग, एका भागासाठी. म्हणजे एखाद्या विशिष्ट गटासाठी जेव्हा आपण काम करतो, एखाद्या स्पेसिफिक कस्टमरसाठी, त्या लोकांसाठी जेव्हा काम करतो, तर ती पूर्णता कोणावर डिपेंड राहील? ते त्यांच्यावर डिपेंड राहील, कस्टमर्सवर डिपेंड राहील. म्हणजे आपण ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे या सर्व्हिसेसपेक्षा, या सेवांपेक्षाही आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल त्या ग्राहकांवर. त्यांच्या काय गरजा आहेत. म्हणजे हे जे आपले पोटेन्शियल कार्यक्षम ग्राहक ज्याला म्हणतो, ज्यामधून आपल्याला प्रामुख्याने आपल्या उद्योगाला मॅक्झिमम नफा होणार आहे, आपल्या उद्योगाला जास्तीत जास्त सेवा देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. मग ह्या ग्राहकांना, हा जो कार्यक्षम ग्राहक असतो जो त्याच्या गरजेनुसार सेवा खरेदी करणार आहे, या ग्राहकांना आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतं आणि त्याला लक्ष निर्धारण असं म्हटलं जातं. आता जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करू, म्हणजे आपण या गोष्टीचा जेव्हा आपल्याला विचार करायचा असतो त्यावेळेस दुसरी स्टेप लक्षात घ्या की जेव्हा आपण, म्हणजे नेक्स्ट आपण काय करायचं आहे. म्हणजे आता जेव्हा आपल्याला सेगमेंटेशन करायचं आहे तर नेमकं काय करायचं आहे. म्हणजे जेव्हा मी सेगमेंटेशनचा विचार करतो तर मग मला प्रामुख्याने, म्हणजे सेगमेंटेशनचा विचार करताना आपण ज्या गोष्टी विचारात घेतलेल्या होत्या, जसं जिओग्राफिकल विचारात घेतलं होतं आपण, लोकसंख्या विषयक विचारात घेतलं होतं आपण, त्याचं वर्तणूक म्हणजे बिहेवियर विचारात घेतलं होतं. म्हणजे ह्या चारही गोष्टी आपण सायकोलॉजी विचारात घेतली होती. म्हणजे लोकसंख्याशास्त्र असो, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून असो, तुमच्या भौगोलिक दृष्टिकोनातून असो की तुमच्या वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून असो, या आधारावर आपण सेगमेंट तयार केलं होतं. आता या ठिकाणी आपण जेव्हा तो सेगमेंट तयार करू, मग टार्गेट करताना आपल्याला काय विचारात घ्यावं लागतं की जास्तीत जास्त कशा पद्धतीतून त्यातून आपली लाभार्जन क्षमता, जी आपल्याला जो नफा असतो, प्रॉफिटेबिलिटी जी असते उद्योग व्यवसायाची, ती कशी वाढवता येईल. मग या ठिकाणी हा विचार केला जातो. म्हणजे जेव्हा तुम्ही या गोष्टीचा विचार करता तर त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, कोणता सेगमेंट आपल्याला टार्गेट करायचा आहे. म्हणजे युअर आयडियल सेगमेंट इज वन ऑफ दॅट ॲक्टिव्हली ग्रोईंग, हॅज हाय प्रॉफिटेबिलिटी अँड हॅज अ लो कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. म्हणजे जो खर्च तुम्ही त्या ग्रुपवर करणारा, ज्या टार्गेट सेगमेंटवर तुम्ही खर्च करणारा, म्हणजे जो तुम्ही टार्गेट लक्ष ज्यावर केंद्रित करणारा त्यावर खर्च करणाऱ्यापेक्षा तुम्हाला काय यायला पाहिजे, नफा अधिक असायला पाहिजे. म्हणजे मी ज्या ग्रुपसाठी काम करणार आहे, मी ज्या कस्टमरसाठी काम करणार आहे, माझा जो टार्गेट ग्रुप असेल, याच्यावर होणारा खर्च आणि माझी लाभार्जन क्षमता, प्रॉफिटेबिलिटी, मला नफा अधिक मिळायला हवी.
मग यासाठी काय केलं जातं, प्रामुख्याने 3 गोष्टी इथे विचारात घेतल्या जातात, साईज, प्रॉफिटेबिलिटी आणि रिचॅबिलिटी. म्हणजे आता जेव्हा आपण लक्ष निर्धारण करायचं असेल तर प्रामुख्याने काय विचारात घेतलं जातं, पहिला त्या सेगमेंटचा असणारा आकार. म्हणजे साईजचा जेव्हा विचार करतो आपण ते की कन्सिडर हाऊ लार्ज युअर सेगमेंट इज वेल ॲज इट्स फ्युचर ग्रोथ पोटेन्शियल. म्हणजे किती आपला सेगमेंट, आपलं जे सेगमेंटेशन आपण केलेलं आहे हा किती मोठा आहे, म्हणजे त्यातून आपल्याला भविष्यात किती पोटेन्शियल मिळेल, किती आपल्याला त्यामधून प्राप्ती होईल, किती ग्रोथ आपल्या व्यवसायाची उद्योगाची होईल, हे प्रामुख्याने साईजचा विचार करताना केलं जातं. जसं आता काही गोष्टी कशा असतात की प्रामुख्याने तुम्ही कोका कोला किंवा पेप्सी या गोष्टी ऐकल्या असतील. कोका कोलाने काय केलं की फुल्ल बिलकुल कोणताही ग्राहक असो दे ॲक्वायर, म्हणजे लहान पोरांपासून ॲडव्हर्टाईज सुरू होतात कोका कोलाच्या तर म्हाताऱ्यापर्यंत, म्हणजे ते फोकस ऑन एंटायर टीम, म्हणजे ते त्यांनी सर्वच्या सर्व गोष्टींवर फोकस केलेला आहे. प्रॉफिटेबिलिटी जेव्हा आपण विचारात घेतो, प्रॉफिटेबिलिटीमध्ये काय म्हणतात, प्रॉफिटेबिलिटी जेव्हा आपण विचारात घेऊ तर प्रॉफिटेबिलिटीमध्ये काय म्हटलं जातं की जी क्षमता आहे, म्हणजे तुमची जी नफा प्राप्त करण्याची क्षमता आहे, म्हणजे आपल्याला कोणा सेगमेंटकडून जेव्हा आपण विचार करतो की या ठिकाणी लक्षात घ्या की युअर आयडिया, म्हणजे कन्सिडर विच ऑफ युअर सेगमेंट्स आर विलिंग टू स्पेंड द मोस्ट मनी ऑन युअर प्रॉडक्ट ऑर अ सर्व्हिस, डिटरमाइन द लाईफ टाईम व्हॅल्यू ऑफ द कस्टमर इन ईच सेगमेंट्स. म्हणजे आता इथं लक्षात घ्या, इथं काय दिलेलं आहे, इथं काय म्हटलेलं आहे की तुमचा जो सेगमेंट्स आहेत, म्हणजे आपण जे लक्ष निर्धारण केलेलं आहे, आपण जे टार्गेटिंग ग्रुप ठरवलेले आहेत, त्यामधून अधिक नफा देणारा ग्रुप कोणता, लक्ष निर्धारण करताना प्रामुख्याने हे लक्षात घ्यावं लागतं की कोणता ग्रुप, कोणता सेगमेंट आपल्याला अधिक प्रॉफिट निर्माण करून देईल, कोणातून आपल्याला अधिक उत्पन्न मिळेल, मग त्यासाठी आपण विचार करतो. मग आपण कम्पेअर करतो, म्हणजे वेगवेगळे ग्रुप आपण तयार करू, सेगमेंटेशन झाल्यानंतर मग त्याची साईज असेल वगैरे वगैरे, मग आपण त्यातून विचार करू की त्याचं कम्पॅरिझन करू की यावर खर्च केल्यानंतर मला किती उत्पन्न मिळेल, या ग्रुपवर खर्च केल्यानंतर मला किती उत्पन्न मिळेल, या ग्रुपवर खर्च केल्यानंतर मला किती उत्पन्न मिळेल. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की मला कोणाला टार्गेट करायचं आहे, कोणावर लक्ष केंद्रित करायचं आहे, तर मग ज्या ग्रुपवरून मला अधिकाधिक नफा प्राप्त होईल अशा ग्रुपवर मला विचार करावा लागतो. म्हणजे हा जो ग्रुप निवडला जातो तो कशाच्या आधारावर निवडला जातो, साईजच्या आधारावर निवडला जातो, प्रॉफिटेबिलिटी म्हणजे ज्याला नफा क्षमता म्हटलं जातं त्या आधारावर निवडला जातो, आणि तिसरं रिचॅबिलिटी, म्हणजे मी लोकांपर्यंत कसा पोहोचेल, म्हणजे तिसरा जो आहे रिचॅबिलिटी, कन्सिडर हाऊ इझी ऑर डिफिकल्ट इट विल बी फॉर यू टू रीच ईच सेगमेंट विच युअर मार्केटिंग एफर्ट्स, कन्सिडर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट फॉर ईच सेगमेंट, हायर CAC मीन्स द लोअर प्रॉफिट. म्हणजे आता जेव्हा आपण विचार करतो की मला ग्राहकांपर्यंत पोहोचायचं आहे, मला कोणापर्यंत पोहोचाय, ग्राहकांपर्यंत मला पोहोचायचं आहे, रिचॅबिलिटी म्हणजे त्यापर्यंत पोहोचणे, म्हणजे आता मी कसा माझा ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल, माझी त्याची क्षमता काय, म्हणजे हे विचारात घेतलं जातं. म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने तो ग्राहक प्राप्त करण्यासाठी, मला संपादन करण्यासाठी येणाऱ्या किमतीचा, खर्चाचा सुद्धा विचार केला जातो. म्हणजे एखादा ग्राहक एखादा सेगमेंटवर जेव्हा आपण खर्च करतो, जेवढा खर्च अधिक असेल तेवढा तुमचा नफा कमी कमी होत जाईल. आणि म्हणून इथे एक सूत्र विचारात घेतलं जातं की खर्च कुठं कमी येतो, मला एखाद्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याला संपादित करण्यासाठी, त्याला प्राप्त करण्यासाठी माझी जी कॉस्ट असेल ही कॉस्ट मला कमी कशी करता येईल, कोणता ग्रुपवर मी लक्ष केंद्रित केलं तर माझी ही कॉस्ट कमी राहील, हे ठरवलं जातं. आणि या 3च्या माध्यमातून प्रामुख्याने काय केलं जातं, या 3च्या माध्यमातून प्रामुख्याने या ठिकाणी एक बाब केली जाते, आणि ती म्हणजे लक्ष निर्धारण, मला कोण्या ग्रुपसाठी
काम करायचं आहे, मी कोणासाठी काम करेल, हे या ठिकाणी प्रामुख्याने निश्चित केलं जातं. आणि हे 3 गोष्टी असतात ज्या ठिकाणी आपण आपलं लक्ष कोण्या ग्रुपवर कोण्या सेगमेंटवर करायचं हे निश्चित करतो. म्हणजे आपण पहिल्यांदा सेगमेंटेशन करतो. नवनीत, म्यूट युअर माईक. नवनीत, म्यूट युअर माईक. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण विभाजन करतो, जेव्हा आपण आपल्या मार्केटचं सेगमेंटेशन म्हणजे विभाजन करतो, विभाजन केल्यानंतर जेव्हा आपल्याला वेगवेगळे सेगमेंट तयार होतात, म्हणजे एकदा सेगमेंट केलं म्हणजे तो निवडला असं होत नाही, आपण त्याचं कंपॅरिझन करतो. म्हणजे मी जेव्हा एखादा विभाजन केले असतील, समजा माझ्याकडे 4 ऑप्शन्स असतील, मग 4ही ऑप्शन्स म्हणजे या 4ही पर्यायांचा मी विचार करेल की साईज काय आहे, त्याची लाभार्जन क्षमता काय, म्हणजे त्यातून किती नफा मिळू शकतो, आणि त्याची त्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं म्हणजे ज्याला आपण रिचाबिलिटी म्हणतो, की त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय लागतं, म्हणजे ती किती सहज आहे, त्याची कॉस्ट काय आहे, त्याची किंमत काय पडतं, मला तो ग्राहक संपादित करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी मला येणारी किंमत, या 3ही गोष्टींचा विचार करून प्रामुख्याने आपण लक्ष निर्धारण करत असतो. प्रामुख्याने आपण काय करतो, संबंधित ग्रुपला टार्गेट करतो आणि मग तो ग्रुप प्रामुख्याने आपण अधिक यशस्वी कसा होईल यासाठी प्रयत्न करतो. आणि मग यानंतरचा पार्ट असतो की तुम्हाला प्रामुख्याने काय स्ट्रॅटेजीज, म्हणजे लक्षात घ्या की आपण जेव्हा टार्गेट करू, आपण जेव्हा लक्ष निर्धारण करू, लक्ष निर्धारण म्हणजे काय की ज्या सेगमेंटच्या आधारावर मी ग्राहकांचे वर्गीकरण केलं, जो सेगमेंट मी वर्गीकरण केल्यानंतर प्रामुख्याने मला त्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल, त्या पोटेन्शियल कार्यक्षम ग्राहकांवर लक्ष करावं लागेल की जे मला भविष्यात लाभ प्राप्त करून देतील. म्हणजे आपण कोणताही व्यवसाय किंवा सेवा कशासाठी करतो, म्हणजे सेवा व्यवसाय जो आहे, सर्व्हिस मार्केटिंग कशासाठी करतो, आपण सर्व्हिसेस का प्रोव्हाइड केलेल्या आहेत, कारण आपल्याला त्यातून लाभ मिळवायचा आहे, आपल्याला त्यातून नफा मिळवायचा आहे. आणि मग हे नफा मिळवण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला सर्व बाबीचा अभ्यास विचार करावा लागेल. आपण सर्वांसाठी काम करू शकत नाही, म्हणून आपण सेगमेंटेशनला जातो. सेगमेंटेशनला केल्यानंतर दुसरी स्टेप असते की आपण विशिष्ट ग्रुपचा विचार केलेला आहे, मग आपल्याला विचार करावा लागतो की आपलं लक्ष कोणावर केंद्रित करायचं. मग जो ग्रुप तयार केला असेल त्यात आपण डिवाइड करतो पुन्हा, की मग साईजचा विचार करतो की किती साईज असेल, किती ग्राहक असतील, म्हणजे जेवढी मार्केटची साईज मोठी तेवढा त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीण जरी असलं, पण त्यातून येणारे प्रॉफिट जे असतं ते अधिक असतं. म्हणजे जसं मी म्हटलं की कोकाकोलाचं उदाहरण घेतलं की ही कंपनी पेप्सी आणि कोकाकोलाचा वार जे झालं, युद्ध जे चालू होतं म्हणजे जाहिरातींचं, तर ही कंपनी सर्वांपर्यंत जाऊन पोचली. विचारच नाही केला की लहान असो की मोठा असो, म्हणजे लहानापासून तर मोठ्यापर्यंत त्यांनी विचार नाही केला की या वयाच्या ग्रुपसाठी आपल्याला काम करायचं. म्हणजे अशा स्वरूपाचं टार्गेटिंग, अशा स्वरूपाचं लक्ष निर्धारण. मग तिथं साईजचा विचार नाही केला, म्हणजे त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की साईजचा विचार न करणं म्हणजे सर्वांसाठी काम करणं, म्हणजे आपण डिफरन्शिएट नाही करत बसलो, सर्वच्या सर्व ओके, आणि मग आपल्याला त्यातून जे प्रॉफिट मिळतं, मार्केट मोठी मिळतं आणि त्या मार्केटमधून आपण प्रॉफिट करू शकतो. पण दुसरी एक बाजू असतं की जेव्हा आपण विचार करतो की काही गोष्टी कशा असतात की आपण प्रॉफिटेबिलिटीचा सुद्धा विचार करायला पाहिजे. म्हणजे मला यातून नफा मिळतो किंवा नाही, म्हणजे नफा जर मिळत असेल, किती नफा मिळतो, जेव्हा कम्पेअर आपण करू की मी एवढी इन्व्हेस्टमेंट, एवढा खर्च या ग्राहकांवर केल्यानंतर, या गटाच्या ग्राहकांवर एवढा खर्च केल्यानंतर एवढा प्रॉफिट मला मिळत आहे, म्हणजे मी त्या ठिकाणी किती लाभ मिळतो हे सुद्धा विचार करतो. म्हणजे जे पोटेन्शियल ग्राहक असतात ते खरंच आपल्याकडे आपल्या सेवा घेतील का, त्याच्याकडून मला किती लाभ मिळेल हे सुद्धा विचारात घ्यावं लागतं. आणि तिसरं असतं रिचॅबिलिटी, पोहोचणं. त्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो खर्च असेल, जे संपादित करण्यासाठी जे मूल्य असेल ते माझं किती आहे, ते जर अधिक होत गेलं तर माझा नफा कमी होत जातो.
मग हे जे समीकरण आहे, हे समीकरण प्रामुख्याने इथं विचारलं जातं. ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं काम केलं जातं, म्हणजे या 3 गोष्टीचा विचार करून आपण काय करतो, त्या सेगमेंटेशनमधून टार्गेट मार्केटिंगकडे वळतो. आता टाइप्स ऑफ द टार्गेट मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, म्हणजे ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येईल की आपण प्रामुख्याने टाइप्स ऑफ द टार्गेट मार्केटिंग स्ट्रॅटेजी, म्हणजे आपण एकदा ठरवलं की अशा पद्धतीनं आहे, तर मग काय कृती योजना असतील. पहिला आहे की अनडिफरन्शिएटेड मार्केटिंग, दुसरा आहे डिफरन्शिएटेड मार्केटिंग, तिसरा आहे कॉन्सन्ट्रेटेड और फोकस्ड मार्केटिंग, चौथा आहे कस्टमाइज मार्केटिंग. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण अनडिफरन्शिएटेड मार्केटिंग म्हणतो की मला विचारच नाही करायचा, मला काय करायचं आहे, मला विचार नाही करायचा, म्हणजे मला काय म्हणायचं आहे या ठिकाणी की अनडिफरन्शिएट, म्हणजे सर्व वर्गीकृत न करता सर्वच्या सर्वांसाठी जेव्हा मी विचार करेल, जसं मी कोका कोलाचं तुम्हाला उदाहरण दिलं की त्या प्रॉडक्टसाठी त्यांनी संपूर्ण विचार केला. तसंच आपण जेव्हा म्हणतो की जेव्हा एखादी टुरिझम इंडस्ट्री असेल, मग टुरिझम इंडस्ट्री काय करतं की सर्वांसाठी सहली आयोजित करतं. असं ठरवत नाही, म्हणजे तुमचा केसरी असो की किंवा मीना वर्ल्ड असो, ह्या सर्व्हिस इंडस्ट्री ज्या आहेत ह्या कोणासाठी काम करतात, हे सर्वांसाठी काम करतात. त्यांनी असं टार्गेटिंग केलं पण डिफरेन्शिएट केलं नाही. म्हणजे कोणासाठी काम करतात ते ते न्यूली मॅरेज कपलसाठी सुद्धा काम करतात. ते त्या ठिकाणी यंग जे ग्रुप्स आहेत, म्हणजे यूथ आहे, त्याच्यासाठी सुद्धा टूर अरेंज करतात. ते वृद्धांसाठी सुद्धा टूर अरेंज करतात. म्हणजे असं स्पेसिफिक असं ठेवलं नाही की त्या सर्वच्या सर्वांसाठी. म्हणजे आपण जेव्हा सर्वांसाठी जातो देन इट इज कॉल्ड द अनडिफरन्शिएटेड मार्केटिंग. आणि इथं मार्केट फास्ट असतं. इथं मार्केट काय असतं, फास्ट असते. म्हणजे त्यातून आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट, जरी आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक, त्या ग्राहकांचे काय गुणवैशिष्ट्य याचा अभ्यास करत नाही आपण, जरी त्यांच्यासाठी नाही, पण आपण त्या मार्केटमध्ये जाऊन पडतो आणि जिथून छोटे छोटे प्रॉफिट असतील ते जमा करत आपण त्या ठिकाणी आपलं स्ट्रॅटेजी ठरू शकतो. तिसरा आहे डिफरन्शिएट मार्केटिंग. आता डिफरन्शिएट मार्केटिंगचा जेव्हा आपण विचार करतो, तर या ठिकाणी काय करतं की मल्टी सेगमेंट ज्याला म्हटलं जातं, की नुसतं एका सर्वांसाठी, जसं मी म्हटलं की कोका कोलानी सर्वांसाठी विचार केला आणि जाहिराती दिल्या. आता जेव्हा आपण डिफरन्शिएट म्हणतो, तर त्या ठिकाणी आपण वर्गीकरण करतो की मला हा एक ग्रुप आहे, तो एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे. जसं आपण म्हटलो की काही हॉटेल जे आहेत ते 3 स्टार हॉटेल आहेत, काही हॉटेल जे आहेत ते 5 स्टार्स हॉटेल आहेत, आणि काही फेब हॉटेल, हे जी नवीन कन्सेप्ट आलेली आहे ज्यामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा काम करतात. म्हणजे हॉटेल्स त्या सोयी प्रोव्हाइड करतात. म्हणजे आता या ठिकाणी काय काय डिफरन्शिएट केलं आपण, वेगवेगळ्या ग्रुपसाठी वेगवेगळ्या सोयी त्या ठिकाणी ते केलेल्या आहे. म्हणजे इथं आपण काय केलं आहे की आपण प्रामुख्याने मल्टी सेगमेंटचा विचार केला आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त विभाजनाचा विचार केला आणि त्या पद्धतीनं आपण कृती योजना करू. म्हणजे आपले जर हॉटेल इंडस्ट्री असेल, तर मग हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी नुसतं टॉपरसाठीच विचार करेल का? 5 स्टारचे जे लोक आहेत, हाय कल्चरवाले लोक आहेत, त्यांच्यासाठी विचार करेल का? उत्तर असेल नाही. मी एकदा ग्रुप ठरवले की मी त्याचं विभाजन केलं 5 स्टार, 3 स्टार आणि फॅब हॉटेल्स. फॅब हॉटेल्स ही कन्सेप्ट आता नव्यानं झालेली आहे, जी तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितली होती की हे हॉटेल्स कसे आहेत, की जो माणूस काही कामानिमित्त एखाद्या मोठ्या शहरामध्ये जात असेल आणि तिथं त्याला फक्त राहायचं आहे, फक्त राहायचं आहे आणि सेफ्टी राहायचं आहे, एवढाच विचार करून तो जेव्हा काम करतो त्यावेळेस तो राहण्यासाठी जातो. त्याला फक्त राहणं, म्हणजे उत्कृष्ट अशी राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था, या दोनच गोष्टी टार्गेट असतात त्याच्या. आणि मग त्यासाठी फाईव्ह हॉटेलनं काय कन्सेप्ट केली आहे, रेसिडेन्शियल एरियात प्रामुख्याने ते उभारतात आणि तुमच्या मेन स्टेशनपासून दूर उभारतात आणि फक्त सर्व्हिस जे आहे, टॅक्सी सर्व्हिस तेवढा चार्ज पडतो. बाकी त्यांची कॉस्ट जी असते ती कमी असते. म्हणजे 10-15 हजार कुठं आणि 2-3 हजार कुठं, हा जो कॉस्ट फॅक्टर असतो हा त्यावर अफेक्ट करतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं की या कन्सेप्टमध्ये तुम्हाला 5 स्टारचं
जे काही असेल ते नाही मिळणार तुम्हाला. स्विमिंग पूल नाही मिळणार तुम्हाला, त्या ठिकाणी बार नाही मिळणार, तिथं तुम्हाला मोठं हॉल नाही मिळणार, पण तुम्हाला एक छोटासा हॉल, रिसेप्शन असेल, एक छान असं रूम असेल, AC असेल, TV असेल, इंटरकॉम असेल, इंटरनेट फॅसिलिटी असेल, ह्या बेसिक गोष्टी ज्या असतात त्या ठिकाणी असतात. आणि जेवणाचं रेस्टॉरंट, छोटंसं रेस्टॉरंट असतं. म्हणजे बेसिक ज्या नीड्स आहेत त्या कम्प्लीट होतात. आणि ह्या सर्व्हिसेस कंप्लीट झाल्यानंतर मला जर कमी पैसे द्यायचे असतील तर मी 5 स्टारला नाही जाणार, 3 स्टारला नाही जाणार. मला कम्फर्टेबल वाटणाऱ्या या फॅब हॉटेल कन्सेप्टकडे मी वळेल. म्हणजे हे सर्वच्या सर्व ग्रुप जे आहेत, म्हणजे आता आपण जेव्हा प्रत्येक ग्रुपच्या प्रामुख्याने हॉटेलच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत त्यावर जेव्हा आपण सर्च करतो ते ह्या स्वरूपाचे हॉटेल्स आपल्याला मिळतात की जिथं मिनिमम कॉस्ट आहे आणि मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन आहे. मग ह्या गोष्टी म्हणजे अशा पद्धतीनं आपण मार्केट डिफरन्शिएट करत आहे, त्याचं वर्गीकरण करत आहे आणि मल्टी सेगमेंट, एकापेक्षा जास्त सेगमेंटसाठी, जास्त भागांसाठी आपण या ठिकाणी काम करत असतो. ही स्ट्रॅटेजी प्रामुख्याने उपयोगात आणली जाते. तिसरं आहे की फोकस्ड मार्केटिंग, कॉन्सन्ट्रेटेड मार्केटिंग. एका ग्रुपवर, म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की मला कोणासाठी काम करायचं आहे, मी ठरवेल की मी माझ्या ग्रुपचं नियंत्रण करेल. म्हणजे या ठिकाणी पहा काय की मला जेव्हा विचार करतो मी की कॉन्सन्ट्रेटेड ऑर अ फोकस्ड मार्केटिंग, मी त्या विशिष्ट ग्रुपचा विचार करेल आणि त्याला काय पाहिजे त्या पद्धतीनं काम करेल. म्हणजे मी या ठिकाणी काय म्हणेल की मला ह्या गोष्टी पाहिजेत. मग ह्या गोष्टी जेव्हा आपण विचारात घेतो की या कस्टमरसाठीच मला काम करायचं आहे, मग आपण त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो की त्याला काय हवं किंवा काय नको. मग त्या ठिकाणी आपण त्या ग्रुपवर कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे प्रामुख्याने आपला जी साईज आहे, आपली जी मार्केटची साईज आहे ही कमी होऊन जातो. म्हणजे कॉस्ट ऑफ, म्हणजे आपण त्या लोकांपर्यंत पोहोचण्याची जी आपली संपादित मूल्य जे कराय, जे ग्राहकांना संपादित करण्यासाठी येणारा खर्च या ठिकाणी कमी येतो आणि आपण त्या ग्राहकांना अधिक समाधानी करू शकतो. आणि त्याला म्हटलं जातं फोकस मार्केटिंग. विशिष्ट बाबींवर विचार आहे, म्हणजे ही स्ट्रॅटेजी आहे, ही जी आपण प्लॅन ठरवणार आहे ती प्रामुख्याने विशिष्ट बाबींसाठीच, विशिष्ट लोकांसाठीच, विशिष्ट सेवा आपण त्या ठिकाणी करतो. आणि मग त्यानंतरचा जो ग्रुप येतो त्याला म्हटलं जातं कस्टमाइज मार्केटिंग. म्हणजे अजून समोर जाऊन आपण काय करतो की आपण आपले लोक जे आहेत ते अधिक कस्टमाइज करतो की त्या विशिष्टसाठी. म्हणजे आता जेव्हा आपण विचार करतो की मला काम करायचं आहे, कोणासाठी काम करायचं आहे, तर मला एका, समजा आता मोठमोठ्या कंपन्याच आहेत ज्या ट्रॅव्हलिंगसाठी काम करतात, मग ते नुसतंच जर एकदम उच्च प्रतीचे जर त्या ठिकाणी टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील की याच्यासाठी फक्त हाच जो वरचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपसाठीच आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे आपण पुन्हा त्याची स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे की आपण आपल्या ग्रुपमधील एक विशिष्ट अशी बाब विचारात घेतली आणि त्याच लोकांसाठी आपण सेवा देण्याचं ठरवलं, म्हणजे कस्टमाइज करून ठेवलं. ओके, म्हणजे त्या ठिकाणी याच्यानंतरची, फोकसच्या नंतरची सेवा, मग त्या लोकांना जे गरज असेल त्या कस्टमाइजमध्ये काय होतं की त्या ग्राहकांची जी गरज आहे ती गरज विचारात घेऊन त्या पद्धतीनं काम केलं जातं. म्हणजे आपण जेव्हा विचारात घेतो की या ग्राहकांना काय पाहिजे तर त्याच्या प्रत्येक बाबीचा विचार केला जातो आणि त्या पद्धतीनं त्याला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे आता या ठिकाणी कसं असतं की या ठिकाणी स्पेसिफिक, अधिक स्पेसिफिक झालेलं आपल्याला दिसून येईल आणि अशा पद्धतीनं प्रामुख्याने आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती फाईंड करू शकतो. म्हणजे या ठिकाणी एक तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की आपण हे जे काम करतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या की आपण जेव्हा एखादी बाब विचारात घेत असतो तर ह्या सर्व टार्गेटिंगमध्ये येतात आणि याला लक्ष्य निर्धारण असं म्हटलं जातं. म्हणजे लक्ष्य निर्धारण, पहिली गोष्ट आपण विचारात घेतली होती सेगमेंटेशन. सेगमेंटेशन आपण मध्ये प्रामुख्याने 4 बाबीवर आपण विभाजित केलं होतं. म्हणजे लोकसंख्याशास्त्र, दुसरं मानसशास्त्रीय शास्त्र, तिसरं तुम्हाला त्या ठिकाणी आपण विचारात घेतलं की वर्तणूक विचारात घेतली होती आणि प्रामुख्याने अशा पद्धतीनं, म्हणजे पहिलं तुम्ही आपण लोकसंख्या, मानसशास्त्रीय आणि बिहेवियर वर्तणूक, म्हणजे ह्या सर्वच्या सर्व गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या पुन्हा
एकदा आपण मागं जाऊ आणि अधिक डिटेलमध्ये पाहू की कोणते 4 फॅक्टर आपण प्रामुख्याने घेतले होते. तर हे जे 4 फॅक्टर आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पुन्हा की आपण डेमोग्राफिक सेगमेंटेशन केलं होतं, आपण सायकोग्राफिक सेगमेंटेशन केलं होतं, आपण जिओग्राफिक सेगमेंटेशन केलं होतं आणि आपण बिहेवियरल सेगमेंटेशन केलं होतं. म्हणजे जे टाईप्स ऑफ द सेगमेंट आहे, म्हणजे मार्केटचं विभाजन करण्या पहिलं आहे डेमोग्राफिक, म्हणजे जी लोकसंख्या शास्त्रावर आधारित असतं. म्हणजे तुमचं वय असो, लिंग असो, तुमचा उत्पन्न गट असो आणि कोणती बाब, जी जनरली लोकसंख्या शास्त्र जेव्हा लोकसंख्या मोजतात त्यावेळेस आपण हे जे फॅक्टर्स आहेत त्यावर, हे व्हेरिएबल्स आहेत त्यावर आपण ते संकलित करत असतो. दुसरी सायकोग्राफिक सेगमेंटेशन, म्हणजे त्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण विचार करतो, त्या पद्धतीने आपण त्याला समोर येतो. तिसरं आहे जिओग्राफिक, म्हणजे तुम्हाला प्रामुख्याने जेव्हा आपण विचारात घेतो की पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्हिजन आपण विचारात घेऊ की आपण नेमकं काय करतो. की जिओग्राफिक जे असेल ती भौगोलिक कोण्या सिटीमध्ये तो राहतो, देशासाठी काम करायचं की महाराष्ट्रासाठी की एखाद्या विशिष्ट शहरासाठी. बिहेवियरल म्हणजे त्या ग्राहकाचं वर्तणूक कशी आहे, म्हणजे आपण त्या बिहेवियरल फॅक्टरचा, वर्तणूक फॅक्टरचा आपण विचार करतो आणि त्या माध्यमातून आपण समोर जातो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने, जसं आता अजून एक वेळ डिटेल्समध्ये जर पाहिलं तर तुमच्या हे लक्षात येईल की प्रामुख्याने काय आहेत हे फॅक्टर्स आपण विचारात घेतले होते. डेमोग्राफिक म्हणजे हे दिसतात हे, त्यानंतर सायकोग्राफिक म्हणजे पर्सनॅलिटी, हॉबीज, लाईफ गोल्स, व्हॅल्यू, बिलीफ, स्टाईल्स, आणि त्यानंतर आपण समोर गेलो होतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण विचारात घेतो त्या सर्व गोष्टी आपल्याला जेव्हा विचारात घ्यायचे असतात तेव्हा त्याला आपण सेगमेंटेशन म्हणतो. म्हणजे ही सेगमेंटेशन प्रामुख्याने जेव्हा आपण विचारात घेतो की आपल्याला एखादं सेगमेंटेशन करायचं असेल तर मग ते कसं असायला पाहिजे, ते सेगमेंटेशन आपण विचारात घेतो. म्हणजे दुसरा जेव्हा पार्ट विचार करतो, जिओग्राफिकमध्ये कंट्री, रिजन, सिटी, आणि बिहेवियरलमध्ये स्पेंडिंग हॅबिट काय त्याच्या, म्हणजे खर्च करण्याची त्याच्या सवयी कशा आहेत, खरेदी करण्याच्या सवयी कशा आहेत, ब्राउझिंगची हॅबिट कशी आहे, ब्रँडसोबत त्याचा कसा संवाद असतो, इंटरॅक्शन असतो, त्या ब्रँडविषयी त्याला काय लॉयल्टी आहे, आणि प्रिव्हियस प्रॉडक्ट रेटिंग. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण विचारात घेतो ते सेगमेंटेशनमध्ये येतो. मग सेगमेंटेशन झाल्यानंतरचा जो पार्ट असतो तो प्रामुख्याने कशाचा असतो, टार्गेटिंगचा. तो कशाचा असतो, टार्गेटिंगचा. आणि हे टार्गेटिंग अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून म्हटलं जातं की टार्गेटिंग इज द व्हेरी एसेन्शियल पार्ट ऑफ द STP. म्हणजे आता जेव्हा आपल्याला विशिष्ट ग्रुप, म्हणजे टार्गेटिंगचा जेव्हा आपण विचार करतो तर टार्गेटिंगमध्ये ही जी व्याख्या आपण दिलेली आहे, पुन्हा लक्षात घ्या की टार्गेट मार्केटिंग इज अ niche specific marketing. The niche is not based on a product but customers. You have to identify your potential customers who will purchase your products based on their needs. आता ही प्रॉडक्ट विषयी सेम कन्सेप्ट आपल्याला कशाविषयी लागू होतं, सर्व्हिसेस विषयी सुद्धा. म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात. आणि तिसरी गोष्ट